पद्धतीने चिंच गुळाचं पणं आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे करत असतो. तर अगदी साधंही सोपं आहे आणि करायलासुद्धा काहीही अवघड नाही. आणि हे पणं किंवा हा आपला गुढीपाडव्याचा प्रसाद करायला विसरू नका आणि त्याच प्रकारे तुम्ही चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, अशा प्रकारे आपण आता चिंच गुळाचं पणं कशा प्रकारे बनवायचं आहे हे पणं करायला विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता कुठलाही वेळ न घालवता आपण चिंच गुळाचं पणं आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करायची आहे हे पाहूयात. आणि आपण चिंच गुळाचं पणं बनवून अगदी आपण आपल्या परिवारामध्ये जे कोणी असतील ते अशा प्रकारे आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. पाहू शकता, हे आहे आपलं नवीन वर्षाचा प्रसादसुद्धा आणि आपल्या गावाकडची रेसिपीसुद्धा. तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवातही करूयात. नमस्कार. आज आपण अगदी वेगळ्या रेसिपीसोबत भेटलेलो आहोत. तर आपण आज ही रेसिपी आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करतानाच आपल्याला लागते आणि आपले पूर्वज किंवा आपले पिढ्यानपिढ्या ही रेसिपी चालत आलेली आहे. तर आपण अगदी सोपी रेसिपी आहे, बिलकुल वेळ लागणार नाही आणि आपण नवीन वर्षासाठी आपल्याकडे नवीन वर्ष हे फुलांपासून चालू करतो. हे पाहू शकताय, अशा पद्धतीचं हे फुलं आहेत. आणि हे आपण जसं आंब्याला मोहर येतो किंवा आंब्याला तौर लागतो त्याच प्रकारे हा कडुलिंबाचा तौर आहे. आणि हा तौर आपल्याला एक एक फूल असं बाजूला काढून घ्यायचं आहे. पाहू शकता, अगदी सुंदर आणि खूपच प्रसन्न वाटणारा हा तौर आहे. तर आपल्याला या तौराची किंवा या कडुलिंबाचे आपल्याला एक एक असे फूल काढून घ्यायचे आहेत. पाहू शकताय, अगदी छान फुलं आणि टवटवीत फुलं आहेत. तर आपल्याला याचे एक एक फूल असे काढून घ्यायचे आहेत. तर चला, आपण काढून घेऊयात. आपली नवीन वर्षाची सुरुवात या फुलापासूनच होते. तर या फुलाची आपल्याला रेसिपी करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे फुलं काढून घ्यायचे आहेत. इकडे आपण अशा पद्धतीचा हा कडुलिंबाचे फुलं किंवा तौर काढून घेतलेला आहे. पाहू शकता, अगदी छान टवटवीत हे फुलं आहेत. आता चला, आपण पुढची कृती करूयात. पुढे आपल्याला लागणार आहे गूळ. गूळ हा मी थोडासा खिसून घेतलेला आहे. आणि इकडे आपण ही चिंच घेतली आहे. चिंचसुद्धा आपण नवीन वापरलेली आहे. नवीन वर्षाचे नवीन चिंच आणि नवीनच कडुलिंबाची फुलंसुद्धा वापरलेली आहेत. तर आपल्याला ही चिंच आता आणि ही चिंच आपण अशी 15 मिनटं अगोदरच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. तर याचा आपल्याला कोळ काढून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने तुम्ही याला छान असं मिक्स करून घ्या, म्हणजे हा कोळ छान प्रकारे बाहेर पडेल. इकडे आपला हा कोळसुद्धा काढून झालेला आहे चिंचेचा आणि हे आपण बिया आता बाहेर टाकून देणार आहोत. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ. गूळ हा आपण 2 चमचे घालणार आहोत. 1 चमचा घातलेला आहे आणि हा दुसरा चमचा. हा गूळ आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे आपण असा गूळ विरघळून घेतलेला आहे. हे पाहू शकताय. आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे कडुलिंबाची फुलं. आणखीन एकदा याला मिक्स करून घ्या. आणि अशा प्रकारे हे चिंच गुळाचं पणंसुद्धा म्हणतो आपण. आणि हा गुढीपाडव्याचा प्रसाद आहे. तर इकडे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे चिंच गुळाचं पणं. आणि आपल्याकडे अगदी आवर्जून हे चिंच गुळाचं पणं केलं जातं. आणि आपली सुरुवात असते हे चिंच गूळ आणि कडुलिंबाच्या फुलापासून केलेलं पणं. अशा प्रकारचं बनवा. अगदी साधंही सोपं आहे.
इकडे आपण अशा प्रकारचं हे चिंचगुळेचं पणं आणि आपले नवीन वर्षाची सुरुवात यापासून करतो. तर तुम्ही नक्कीच हे आवर्जून चिंचगुळेचं पण अगदी साधं आहे, सोपं आहे, तर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.